नमस्कार, तुमचं स्वागत आहे इझी कुकिंगमध्ये। आणि उन्हाळ्यामध्ये तुम्ही कैरीच्या भरपूर काही रेसिपीज केल्या असेल, जसं लोणचं आहे, कैरीची कढी आहे आणि भरपूर प्रकार। पण हा प्रकार तुम्ही करून पाहिला आहे का? जर बघितलेला नसेल तर माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि पहा की मी आज काय पदार्थ बनवणार आहे। तर ही रेसिपी बनवायसाठी आपल्याला इथे कच्च्या कैऱ्या लागणार आहे। तर मी 3 कच्च्या कैऱ्या घेतल्या आहे इथे। आणि याची सालं काढून घ्यायची आहे अशा प्रकारे। इथे तुम्ही बघू शकता सर्व कैऱ्यांची सालं काढून झालेली आहे। इथे मी किसणी घेतलेली आहे आणि किसणीची जी जाड साईज असते ही बघा। तर या साइडने आपल्याला ह्या कैऱ्या छान किसून घ्यायच्या आहे। इथे बघा छान कैरी याप्रमाणे मी किसून घेतलेली आहे। आपल्या तिन्ही कैऱ्या छान किसून झाल्या आहे। आता या 3 कैऱ्यांसाठी मी 2 वाट्या साखर घेतलेली आहे आणि या साखरीला आता मी मिक्सर मधून बारीक पावडर करून घेणार आहे या साखरीची। इथे बघा साखरेचं पावडर करून रेडी आहे। आता ही जी पिठी साखर आहे याला आपण या कैरीच्या जे किस करून ठेवलेला होता यामध्ये मिक्स करायचं आहे छान। हे बघा इथे मी टाकून घेते आणि मिक्स करून घेते। आता ही जी रेसिपी आहे तर ही जास्त करून जी हिंदी साइडर लोक आहे ते बनवतात ही रेसिपी। याला आम का चुंदा असं म्हणतात ते लोक, आणि आपण पण त्याला आंब्याचा चुंदा असं म्हणू शकतो किंवा आंब्याचं आंबट गोड तिखट असं लोणचं पण म्हणू शकतो। आणि हे बनवायला एकदम इझी आहे। तर याचे 2 प्रकार आहे। तुम्ही एक इन्स्टंट असं बनवू शकता जे आज आपण इन्स्टंट बनवून दाखवणार आहोत, आणि अजून एक आहे तर त्याला 8 ते 10 दिवस उन्हात असं ठेवून ती पण अजून एक प्रोसेस आहे।
इथे बघा आता हे छान मिक्स झालं आहे पिठी साखर आणि कैरी। तर याला असं छान मिक्स करून असं घट्टसर झालं आहे। आता हे पाणी पण सुटलं याला। आता इथे कढईमध्ये याला टाकून घेते। आता तुम्हाला जर ही रेसिपी उन्हामध्ये करायची असेल तर या स्टेजला तुम्ही हे कढईत न टाकता उन्हामध्ये ठेवायचं। एका बाउलमध्ये घ्यायचं आणि त्याच्यावर कापडाने झाकून असं 5 ते 6 दिवस उन्हामध्ये ठेवायचं। त्याला छान घट्ट येईपर्यंत, त्याचा असा पाक होईपर्यंत त्या पाण्याचा। आणि दुपारी 2 ते 3च्या उन्हात ठेवलं की संध्याकाळी असं घेऊन यायचं। असं कंटिन्यू 5 ते 6 दिवस तुम्हाला करायचं आहे। तर तुम्हाला उन्हात करायचं असेल हे लोणचं तर। ऊन उतरलं की घरात आणायचं। असं कंटिन्यू 5 ते 6 दिवस तुम्ही करायचं आणि त्याला जर छान असा पाक सुटेपर्यंत, घट्ट होईपर्यंत ते प्रोसेस तशीच चालू ठेवायची। जर तुम्हाला वाटलं की नाही अजून व्यवस्थित व्हायचं आहे तर मग त्याला अजून 1-2 दिवस तुम्ही ठेवू शकता। आणि अशा प्रकारे ही प्रोसेस करून घ्यायची आहे। तर ती प्रोसेस आपण इन्स्टंटमध्ये कढईमध्ये करतो आहे। एकदम मीडियम गॅसवर त्याला शिजवून घेतो आहे। असं गॅसवर हे ठेवायचं, त्या कढईवर झाकण, आणि मध्ये मध्ये चेक करत जायचं। आता इथे बघा पूर्ण असं छान ते असं घट्ट झालेलं आहे, छान शिजलं पण आहे आणि असं पाणी वगैरे काही राहिलं नाही आहे त्यामध्ये। तर अशा प्रकारे तुम्ही जेव्हा उन्हात करता तेव्हा पण हे असंच होतं। तर या लेवलपर्यंत ते शिजवून घ्यायचं आहे, किंवा उन्हात जर ठेवत असाल तर उन्हात पण या लेवलपर्यंत त्याला होऊ द्यायचं आहे। आता हे थंड करून घ्यायचं आहे आणि मग एका बाउलमध्ये टाकून घ्यायचं आहे। आता बघा, जेव्हा तुम्ही उन्हात ठेवता आणि इन्स्टंट ठेवता तेव्हा ही प्रोसेस सेम आहे। यामध्ये हळद टाकून घ्यायची, हळद टाकल्यावर मग टाकायचं तिखट, एक चमचा, 1 ते 1.5 चमचा तिखट टाकलाय मी, अर्धी चमचा हळद, गरम मसाला टाकायचा इथे अर्धा चमचा। आणि मसाले जे आहे हे तुम्ही तुमच्या चॉईसने ॲड करू शकता, तुम्हाला काय हवं काय नको।
त्यानंतर टाकायचं आहे हिंग थोडंसं, आता टाकून घ्यायचं आहे थोडं जिरे पावडर, आणि 1 चमचा मीठ. इथे करून घ्यायचं आहे हे सगळं मिक्स, छान असं मिक्स करायचं आहे. हे जे लोणचं म्हणा तुम्ही किंवा चुंदा म्हणा, जे काही तुम्ही म्हणत असाल तर खूप टेस्टी लागतं हे. आणि 1 ते 1.5 वर्ष छान, म्हणजे पुढचा उन्हाळा येईपर्यंत हे लोणच्यासारखं अगदी छान असं टिकतं आणि खायला पण छान लागतं. आता इथे बघा मी स्वच्छ भरणी घेतली आहे. एक अशी काचेची भरणी घ्यायची आणि हे थंडगार झालं, जर इन्स्टंट करत असाल तर हे थंडगार झालं की मग याला भरणीमध्ये भरायचं आहे. आणि उन्हात असलं तरी पण ते थोडंफार गरम असतंच, तर ते पण व्यवस्थित थंड झाल्यावर इथे याला मी छान भरणीमध्ये असं भरून घेते. बघा छान असं घट्ट झालं आहे हे. इथे बघा हे जे आपलं रेसिपी आहे आंब्याची, हे एकदम रेडी आहे. 1 ते 1.5 वर्ष तुम्ही ही छान टिकवून ठेवू शकता. आणि पराठ्याबरोबर, थालीपीठ असं तुम्ही लोणच्यासारखं याला खायला घेऊ शकता. या प्रकारे इथे आमका चुंदा रेडी आहे. नक्की करून पहा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.